शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ही आश्रमशाळा 1972मध्ये स्थापन झालेली आहे. त्या काळचा मला पहिल्या वर्गापासून ते 7व्या वर्गापर्यंतच्या ह्या शाळेचा माझी विद्यार्थी आहे. या शाळेने मला माझी खऱ्या अर्थाने शैक्षणिकदृष्ट्या माझी ओळख, शैक्षणिक चांगल्या पद्धतीचे तत्कालीन असणारे आमच्या शिक्षकांनी माझ्यावर जे संस्कार केले, त्यांच्या संस्काराने, त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला स्वतःला त्या ठिकाणी घडता आलं. योगायोगाने गेली 4 दशकं या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना बऱ्याच दिवसाच्या नंतर माझ्या शाळेला भेट देण्याचा योग या ठिकाणी मला आला. या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून, या विभागाचा विधानसभेचा सदस्य म्हणून महाराष्ट्र शासनाने आश्रमशाळेला भेट देऊन त्या ठिकाणी एक रात्र मुक्काम राहावी अशा पद्धतीच्या आदिवासी विभागाने घेतलेल्या निर्णयाचं प्रत्यक्ष जायमुख्यावर जाऊन पाहणी करावी असे जे काही निर्देश त्या ठिकाणी दिले गेले, त्याच अनुषंगाने आज शासकीय आश्रमशाळा पाटोदा या ठिकाणी मी भेटीसाठी आलो. सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, आमचे सगळे आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी, माझ्यासोबत आलेले माझे सहकारी, यांच्यासोबत जुन्या आठवणी या ठिकाणी त्याला उजाळा देता आला. एक दिवस मुक्काम करून बऱ्याच वर्षाच्या नंतर माझ्या शाळेमध्ये मला वास्तव करण्याची या ठिकाणी संधी मिळाली. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचं मी आभारी आहे. त्यांच्या नोटबुकमध्ये माझे अभिप्राय लिहित असताना शाळेच्या संकुलासाठी ज्या काही शासनाने त्रुटी असतील त्या पूर्तता करून अधिकाधिक शैक्षणिक संकुल, इथला परिसर चांगल्या पद्धतीचे विकसित करून, ज्या दूरदृष्टीने केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आदिवासी पोरांमध्ये आणि मुलींमध्ये शैक्षणिक वातावरणासह सर्व बाजूने त्यांचं विकसित अशा पद्धतीचा असणारा शिक्षण मिळत असतानाच मानवी मूल्याच्या सोबत मुक्तिप्रवाहात येण्यासाठी म्हणून जे आयुधांचा उपयोग या ठिकाणी केला जावा अशा पद्धतीचं वातावरण आमच्या आदिवासी मुलं आणि मुलींना त्या ठिकाणी मिळण्यासाठी सरकार म्हणून ज्या काही त्रुटी असतील त्या पूर्तता कराव्या असं मी आपल्या अभिप्रायामध्ये या ठिकाणी